निवडणुक्या संपल्या. पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका सरकारने लावल्या होत्या त्या संपलेल्या आहे. आता तुम्ही निवडून आला आहात, प्रचंड मताने तुम्ही निवडून आला आहात, तर तुम्ही आता पहिलं काम काय करणार? मी पहिला आता मतदारांचे आभार दौरा करणार आहे आणि आभार दौऱ्यामध्ये जे मतदार सांगतील त्या गावच्या ज्या काही अडचणी असतील, जे प्रश्न असतील, विकास कामं असतील, वैयक्तिक कामं असतील, ती सर्व कामाचा अभ्यास करील, त्यांच्याकडनं कामाची माहिती घेईल आणि ज्यावेळेला आता सभागृहाचं सुरू होईल, जेव्हा अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड होईल आणि खऱ्या अर्थानं पहिली जनरल बॉडी ज्या दिवशी होईल तिथून पुढं आमचं कामकाज सुरू होईल, त्यावेळी आपण जिल्हा परिषदेच्या त्या विभागामध्ये पाठपुरावा करून ते प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. तुम्ही त्याच गावाचे भूमिपुत्र आहात जिथून तुम्ही निवडून आले आहात, तुम्हाला त्या समस्या पूर्णपणे माहीत आहे, तर पहिली समस्या अशी काय वाटते तुम्हाला का ज्याच्यावर तुम्ही काम करणार? मी त्याच गावाचा म्हणता येणार नाही, कारण माझ्या मतदारसंघामध्ये 12 गावं येतात आणि मी एक छोट्याशा गावामध्ये प्रतिनिधित्व करतो. माझं गाव छोटं आहे, तुमची 700-800 मतदान त्या ठिकाणी आहे. परंतु जी मोठी गाव आहे, विशेषतः शूर असतील, खंडाळा असतील आणि परिसरातील सगळीच गावं, एक साधारणतः कॉमन रस्ते जे नजरेनं दिसणारे जे प्रश्न आहेत ते तर मला अवगत आहे, परंतु अनेक असे समस्या आहे, अनेक प्रश्न असे की ते समोर दिसत नाही. उदाहरणार्थ शालेय शिक्षणाची व्यवस्था, प्राथमिक शिक्षणाची अतिशय दुरावस्था झालेली, शिक्षक आहे, शाळा खोल्या आहे, परंतु शैक्षणिक दर्जा नाही, मुलांची संख्या घटत चाललेली. सर्व लोक, ग्रामीण भागातील लोक कुठंतरी इंग्रजी शाळेमध्ये आपल्या मुलांना टाकतायत. ते का टाकतायत? आपली जर शाळा सक्षम जर केली, आपल्या गावची जर शाळा मराठी शाळा सक्षम केली, तर ते कशासाठी अनावश्यक खर्च करतील, त्यावर मी फोकस करतो. दुसरा मुद्दा, ग्रामीण भागामध्ये आरोग्याचा मोठा प्रश्न आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, मेडिकल ऑफिसर्स आहे, परंतु ते तिथं हजर राहत नाही. दवाखान्यामध्ये गेलं तर स्वच्छता नाही, औषधी मिळत नाही. मग खाजगी लोकांकडे लोक का जातात? कारण त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये सुविधा मिळत नाही. त्यावर मी फोकस करणार आहे, जेणेकरून सर्वसामान्य माणूस समोर ठेवून त्याचं हित कसं होईल आणि या सरकारने व्यवस्था ज्या निर्माण केलेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या माध्यमातून, त्या कार्यान्वित जास्तीत जास्त कशा करता येईल, ॲक्टिवेट कशा करता येईल आणि त्याचा समाजाला कसा फायदा होईल याच्यावर मी फोकस करणार आहे. तुम्ही शिंदे गटामधून परत मशाल हातात घेतली आणि तुम्ही भारतीय जनता पार्टी उमेदवाराचा पराजय केला, यावर काय बोलणार? मी मशाल हाती घेतली म्हणजे मी तसा शिवसेनेचा शिवसैनिक आहे, कट्टर शिवसैनिक होतो आणि आज आहे. शिवसेनेचे फक्त 2 भाग झालेले, म्हणून काय मी लगेच पक्षांतर केलं असं होत नाही. दुसरा मुद्दा, ऐन वेळेला मी 2003ला सुद्धा अशीच तयारी केली होती आणि ऐन वेळेला त्यावेळेला स्वर्गीय वाणीसाहेब आमदार होते, त्यावेळेला ते सर्कल भाजपला सुटलं गेलं. आम्ही त्यावेळेला फॉर्म वापस घेतले आणि फॉर्म वापस घेतल्यामुळं याचा माझा जो राजकीय आता विरोधक होता त्याचा राजकीय जन्म झाला, नसता तो कुठंच नव्हता. परंतु ती चूक माझ्या लक्षात आली. त्यावेळेला जर मी फॉर्म वापस घेतले नसते तर याचा जन्म झाला नसता, मी त्याच वेळेला झेडपी पंचायत समितीला गेलो असतो. मग या वेळेला जशी तीच पुनरावृत्ती झाली आणि म्हणून मला सगळ्यात मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांनी, जनतेने सांगितलं की भाऊ, तुम्ही कशी निवडणूक लढवा, तुम्ही कोणतंही चिन्ह घ्या, अपक्ष लढवा, अशा प्रकारच्या भूमिका सगळ्यांनी मांडल्या आणि म्हणून मी उमेदवारी त्या ठिकाणी घेतली. आता तुम्ही म्हणताय का तुमची चूक झाली होती, तर त्यावेळेस स्वर्गीय आरेवाणी साहेबासोबत असताना सुद्धा तुमचे त्यांचे वाद झाले होते. वाद झाले होते म्हणजे मतभेद. हे बघा, आपण राजकारण करतो, समाजकारण करतो, जनतेच्या संपर्कात असतो, त्यामुळं घरामध्ये कुटुंबामध्ये नवरा बायकोचे वाद होता, भावाभावांचे वाद होता. त्यामुळं मी त्यांचा शिष्य जरूर होतो. त्यांनी अतिशय तालुक्यामध्ये त्या काळामध्ये मदतही केली, परंतु मी त्यांना ज्या साठी मदत केली किंवा ज्या भावनेने मदत केली, माझ्या पत्रात त्यांनी काहीच टाकलं नाही. त्या काळामध्ये मी पंचायत समितीला जाऊ शकत होतो, मी त्या काळात झेडपीला जाऊ शकत होतो. मला पक्षाने तालुका प्रमुख केलं, तालुका प्रमुख म्हणूनही त्यांनी माझी गच्छंती केली आणि म्हणून ते ईर्षेपोटी मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली.
बरं आता समजा पुढील 5 वर्ष तुम्ही तुमच्या गटामध्ये कुठल्या प्रकारे तुमचे संबंध असतील किंवा तुमचे मतदार असतील किंवा तिथले नागरिक असतील यांच्याशी कोऑर्डिनेट करणार? मला 35 वर्ष झाले, मी सार्वजनिक जीवनात आहे, त्यामुळं कोणाशी कसं वागायचं याची पूर्ण मला माहिती आहे. जसंच तसं वागणं, जो माझ्याशी प्रेमानं वागेल त्याच्याशी प्रेम देईल, जो आरेरावीनं वागेल त्याच्याशी आरेरावी करेल, आणि जी पद्धत आहे माझी तिच्यात काही फारसा बदल होणार नाही.